तर मंडळींनो, आज आपण इलेले असावं ते कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या मारळ या गावातील मार्लेश्वर तीर्थक्षेत्रावर। तर आज आपण सगळीकडे फिरतलो आणि आपण या पूर्ण निसर्ग सौंदर्याचं आणि त्यामध्ये नटलेल्या या मार्लेश्वर देवाची कथा आणि त्याचं सौंदर्य याच्याबद्दल माहिती ऐकतला। तर या मंदिर कसं स्थापन झाला, यामधली पिंडी कशी स्थापन झाली, याबरोबर कथा काय आहे नेमकी, या ठिकाणावरचा इतिहास काय आहे, तर ह्या संपूर्ण प्रकाराची आणि या ठिकाणच्या सौंदर्याची आपण ह्या व्हिडिओमधनं माहिती घेतला। मंडळींनो, मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये। तर सकाळ सकाळी आपलं व्लॉग थेट चालू झालेलं असा आणि आपण चाललेले असाव देवरुखला। तर आपण आधी पहिले देवरुखला जातलो आणि थैना जातलो मार्लेश्वरला। तर फिरायचं पण प्लॅन आणि या कामसुद्धा असा। तर त्याच्यासाठी आपला भाव असता तो देवरुखच्या कॉलेजला असता डिकॅडला। तर त्या ठिकाणी आपण जातलो आणि थैना मग त्या काम झाल्यानंतर मग आपण थेट मार्लेश्वरला जातला। तर मग आजचा प्रवास कसं होता बघूया। तर चला मग। तर आपलं मार्लेश्वरला जाऊचं प्रवास तर चालू झालेला असं। तर त्या ठिकाणी आपल्या जाताना आधी आपल्या एक भाव असा, तो आपलं देवरुख कॉलेजला असा। तर या ठिकाणी देवरुख कॉलेज ऑफ आर्ट्स अँड डिझायनिंग असा कॉलेज असा डिकॅड म्हणून। तर त्या ठिकाणी तो शिकता आणि त्या ठिकाणी जाऊचं असं, तेकासुद्धा घेऊचं असं आणि तेका घेऊन नंतर मग आपण मार्लेश्वरला जाऊचं असा। तर चला मग तो प्रवास अनुभवूया आपण। तर तुमका म्हटल्याप्रमाणे आपण त्या कॉलेजला पोचलेले असावं। तर या ठिकाणी आपलं भाव शिकत असतात। तर आर्टिस्ट म्हणजे फाईन आर्ट वगैरे करता तो आणि तो आपल्या डिकॅड म्हणजे आपल्या देवरुखमधल्या कॉलेजला असा। तर कॉलेजचं तुम्ही नाव बघू शकता, देवरुख कॉलेज ऑफ आर्ट्स अँड डिझाईन। तर अशा प्रकारे तेका आपण घेऊन नंतर मग आपण पुढे जातला। तर या ठिकाणी तुमका येतानाचा प्रवास दाखवू नाही। तर या ठिकाणी आपलं भाव वगैरे सुद्धा इलेलं असा। तर आपली सगळी मंडळी जमा तर झाला आणि आपण इलेले असा मार्लेश्वरच्या पायथ्याशी। तर या ठिकाणी तुम्ही गाड्यांची गर्दी बघू शकता। रविवारच्या दिवसा गेल्यामुळे गर्दीसुद्धा असा आणि आता हे दिवस असते सहलींचे। तर त्याच्यामुळे सहलींची बरं आपल्याला जास्त दिसते। ह्योच आपलं भाव असा, तर निशो असा आणि त्याच्याबरोबर आपण आता इलेले असा आणि आपण सगळी आपली फॅमिली आता मार्लेश्वराच्या दर्शनाक निघालेले असं। तर पायथ्याशी जाऊन पांडेकडे गेलेले असा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे दुकानं वगैरे असत। तर आता गर्दी आपल्या मानाची गावतली। तर चला मग आपल्या पायथ्याच्या प्रवासात चालू करूया। तर हैना आपला प्रवास चालू होतलो आणि आपण एक पांडे तब्बल 450-400 पांडे असत। तर प्रवास आपले चालू करूया आणि तुमका प्रवासाबरोबर त्याची ह्या मार्लेश्वराची कथा काय आहे ती तुला सांगतोय। तर आपण आधीच माहिती काढून ठेवू कशा प्रकारे काय काय असा, तर त्यानुसार आपण चाललेले असा। तर असा ना तो व्लॉग आपलं सोडून जाऊ नको। तर तुमका कथा आणि कशामुळे मार्लेश्वर स्थापन झालं आणि कशाचं नाव वगैरे घेतलं जातं आणि कशा प्रकारे ह्या संपूर्ण आपल्या 3 ते आता किती मिनटं लागते किंवा किती वेळ लागत सांगू शकत नाही। तर पांडे चढाक आपण चालू केले असत। ते तब्बल 450 ते 500 पांडे असत। तर तोपर्यंत आपली कथा सांगून तर होईतच। तर अशा प्रकारे आपण कथा सांगू चालू करूया। तर कसं कारण काय आणि काय आता बघूया। तर ही असा ना, ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका आणि त्यातल्या या मारळ गाव आणि ह्या मारळ गावातल्या ह्या प्रचलित असा या देऊळ मार्लेश्वर तीर्थक्षेत्र। तर एक आधी पहिला मार्लेश्वर नाव का पडला, तर याचा तुमका गावाच्या नावावरनं तुमच्या लक्षात येत की मारळ गाव आणि मारळावरून मार्लेश्वर असा या ठिकाणी तीर्थक्षेत्राक नाव पडला। तर या प्रचलित तीर्थक्षेत्र आणि याची कथा अशी आहे की इसवी सन 1800 सुमारास ना त्यावेळी आंगेवली गावचं सरदार आणि त्या ठिकाणी शिकारीक बाहेर पडलेलो आणि शिकारीक बाहेर पडलो असताना एका शिकाराची पाठलाग करीत तो येत होतो आणि शिकार करता तो एका जंगलात येऊन पोचलो आणि जंगलात इल्यानंतर मग तो खयच्या तरी गुहेत आतमध्ये हरवलो आणि त्याच्यावर सहकार्याने तो अडकलो। तर अचानक भयानक दरड वगैरे पडली आणि दरड वगैरे पडल्यामुळे त्यांचं पूर्ण रस्ता जाऊचं बंद झालं आणि त्यामुळे त्यांनी खोदकाम वगैरे चालू केलं कारण बाहेर पडण्याचा ते प्रयत्न करीत होते। तर ह्योच प्रयत्न करत असताना ना ते खोदकाम करताना त्यांना साक्षात मार्लेश्वराचं दर्शन झाला आणि ह्याच मार्लेश्वराबरोबर त्या ठिकाणी 2 पिंडी येतात असं म्हटलं जातं। तर मार्लेश्वराची पिंड हाच, तर त्याचबरोबर असा मल्लिकार्जुन म्हणजे त्यांच्या भावाची अशी पिंड असते। तर या ठिकाणी मार्लेश्वर आणि मल्लिकार्जुन अशा प्रकारे 2 बंधूंचे या ठिकाणी पिंडवरती असतात आणि त्या ठिकाणी आतमध्ये गुहेत असत ते दोन्ही सुद्धा आणि अजून सुद्धा वास्तववादी गुहेत आपल्याला ते दिसले जातात। तर या ठिकाणी आपण त्याचं दर्शन घेऊसाठी आणि आपण बघूसाठी चाललेलं असा। तर पूर्ण निसर्गरम्य वातावरण असा। तर ही तुमका पूर्ण कथा सांगली ती कशी वाटली या नक्की सांगा। तर गाईज आपण चालता हे सांगता आपल्याला जेवढी माहिती भेटली तेवढा आपण सांगूचा प्रयत्न केलाय। तर हैना आपण जवळपास आता 200-250 पांडे तर झालेले असतात आणि या ठिकाणी तुम्ही बघितलंस ना तर गर्दीसुद्धा असा आणि आता सहलींच्या मुलांची गर्दी जास्त दिसतात आणि जेव्हापासून खालचे पांडे चालू झाले ना तेव्हापासून दुकानंही चालू झालेली असतात आणि खरोखर या दुकानदारांना मानू आहे कारण की या ठिकाणी ना कोणतेही जाण्या येण्याचे साधन नाही असतं। तर पूर्णपणे चालत गेलं जातं आणि त्या ठिकाणी पूर्ण सगळं सामान आणला जातं
आणि नंतर मग ते आपले दुकान वगैरे घालतात. तर त्यांना खरोखर सलाम असा, कारण की एवढा मोठा 450-500 पांडे असतात त्यावरनं ते ये जा करतात. तर आणि खूप सुधारी दुकानात म्हणजे अशी जत्रा अक्षरशः भरल्यासारखी अशी वाटतात. तर तुम्ही बघू शकता खेळण्या वगैरेंची तर असत, त्याचबरोबर अशी वेगवेगळी दुकानं असत. तर असा या पूर्ण निसर्गरम्य वातावरण आणि त्याच्यात त्या नटलेला असा मार्लेश्वर देवस्थान संगमेश्वर तालुक्यातला. तर आपण सगळे चाललेलं असं आपला कुटुंब असा आणि एक अनुभव घेऊया म्हटलं तर त्यासाठी आपण चाललेलं असं. तर मिठाईची सुद्धा कंदी पेढे या ठिकाणी फेमस असतात. तर पांडे चढूचं आपलं काम चालू असतं. तर आपण आहे ना आता पांडे चढून थेट मार्लेश्वराच्या मंदिराकडे जातला. तर आपल्यासोबत आपल्या घरातले सगळे असतात. तर काका काकू त्यानंतर आजोबा वगैरे सगळीच. तर आता आपण आहे ना जवळपास 450 ते 500 पांडे होत असं म्हणतात. तर आताच खाली होतं तेव्हा 350 पायऱ्यात म्हणून सांगितले नाही ते. तर चला मग चलत थेट मार्लेश्वराच्या मंदिराकडे जाऊया. तर आपण अशा प्रकारे पांडे मोजत आपण जवळ येलेले असतो आणि आत्ताच समजला की टोटल 500 पांडे पूर्ण झालेले असतात. आणि 500 पांडे पूर्ण झाल्यानंतर आता यो मंडप पार झालो की या ठिकाणानंतर मग आपला मार्लेश्वराचा द्वार दिसतला. तर सगळेजणच तर असं आणि आता चढण काय जणांका गुडघ्याचा त्रास होत त्यांचे शाप होऊन जाते, याच्यात काय वाद नाही असा. तर अशा प्रकारे 500 पांडे पूर्ण झालेले असतात आणि ह्या 500 पांडे पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी गुहेचं पूर्ण सानिध्य चालू होतं. आणि या ठिकाणी तुम्ही बघितलंस ना तर चला आपण आता थेट जाऊया. सहलीची मुलं जास्त येतात त्याच्यामुळे आवाज गोंगाट वगैरे जोरदार असा. तर आपण दाराकडे फायनली पोचलेले असावं ह्या बघा. तर या ठिकाणी श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ या ठिकाणी अशा आपण द्वारकावर दारावर असा आणि ते पोचलेले असावं. तर या ठिकाणानंतर आतमध्ये जाऊया आणि त्या ठिकाणी बघूया अलाउड असला तर आपल्या करूक गावताला देवचं. म्हणजे या ठिकाणी ड्रोन तर अलाउड नाही आणि आतमध्ये जर कॅमेरा ऑफ असलं तर आपल्या करूक भेटताला नाही, कारण की त्यांचे जे काय असत ते नियम आपल्याला पाळूक होय. तर आतमधल्या आपल्या पिंडींचं दर्शन तर करूक भेटताला नाही असा. पण मी इल्यानंतर तुमका सांगेनच बाहेर इल्यानंतर कशा प्रकारे एक्सपिरियन्स होते. तर आपल्या व्हिडिओ शूटिंग तर अलाउड नाही पण आपल्याला जाण्याक अलाउड असा. तर या ठिकाणी आपण थेट आतमध्ये जाऊया, कारण गोंगाट मंडळीनं जरा जास्त असा जरा समजून घ्या, कारण की या ठिकाणी सहलीची मुलं येलेली असतात. आणि या ठिकाणी बघा एकदम छोटासा द्वार असा आणि त्या ठिकाणी आतमध्ये जायचं असा. आणि हयच लिहिलेलं असा की सकाळी 7 ते संध्याकाळी 7पर्यंत या ठिकाणी दर्शन चालू असतं, त्याच्यानंतर बंद होता. आणि त्याच बाजूक आपल्याला फोटो काढूक अलाउड नाही. तर अशा प्रकारे आपण मार्लेश्वर तीर्थक्षेत्राकडे गेलेलं असं सुंदर असा आणि या पूर्ण निसर्गाच्या रम्य वातावरणात त्या मार्लेश्वर वसलेला असा. तर आपण आधी दर्शन घेऊया आणि नंतर मग पूर्ण आपला असा ना तर फिराय वगैरे कशा प्रकारे आता दाखवते. धबधबेसुद्धा असं सुंदर ते सुद्धा दाखवते. तर चला आधी दर्शन घेऊया. दर्शन करून तर आपण बाहेर गेलेले असा आणि तुमका म्हटल्याप्रमाणे 2 पिंडी होते. तर या ठिकाणी मल्लिकार्जुन आणि त्याच्यानंतर मार्लेश्वराची 2 पिंडी असतात. आणि त्या ठिकाणी सुंदर वाटला दर्शन घेऊन. आणि आतमध्ये गेल्यावर एक समजला की या ठिकाणी ना मकर संक्रांती या ठिकाणी मार्लेश्वराचं विवाह सोहळं पार पडलं जातं आणि हो एक सर्वात मोठा कार्यक्रम या ठिकाणाचं असतं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी पहिल्यांदा सर्प दिसायचे, तर आताच्या याप्रमाणे दिसत नाही. आणि पहिल्यांदा गावाची समज होती की ज्यांचे काय सर्प वगैरे दिसायचे ते भाग्यवान, कारण की हे खरं त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद असा असं पहिल्यांदा पूर्वीचे गावातले लोक असे म्हणायचे. तर या ठिकाणी तर दर्शन वगैरे सुंदर असं झालेलं असा. सुंदर असं वातावरण त्या निसर्गरम्य आणि त्यातलं दर्शन तर एक नंबर वाटला. आणि आपलं एवढ्या जवळच आपले धबधबा असताना दिसतात, पण पावसाळ्यात ना या ठिकाणी खाली यायची सुद्धा परवानगी नसतात, त्यामुळे आपण खूप जवळ गेलेले असा. धबधबा कसं दिसतात तो बघा. या ठिकाणी सुंदर अजूनसुद्धा पाणी वाहता. आणि या ठिकाणी पावसाळ्यातीलच ना काय अजून धबधबे असतात, तर एकदम बारके धबधबे सुद्धा या पूर्ण या सह्याद्रीतनं वाहताना दिसतात. तर या सुंदर असं वातावरण असं. आपण थोडेसे पुढे गेला तर आता त्या ठिकाणावर आपण पाठी जाऊन ह्या पाणी यानं म्हटलं म्हणजे पाय एकदम सून करणारं पाणी असं, एवढं थंड पाणी असं, एकदम पाय वगैरे थंड होतात. तर अशा प्रकारे आपण थोडे पुढे गेल्यामुळे आपण आता पाठी चाललेले असं. आणि या पाठीच्या साईडीसुद्धा ना ही पूर्ण सह्याद्री असं ना ती पूर्ण पसरलेली असं. आणि या सह्याद्री ते वाहणारं धबधबा एक नंबर वाटता. तर याचं तुम्ही कधी अनुभव घेतलास का, या मार्लेश्वर मंदिराचं दर्शन आणि ह्या पूर्ण धबधब्याचा अनुभव कधी घेतलास का, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे ह्या धबधब्याचं नाव असं धारेश्वर असा. आणि त्याच धबधब्यात आपण बघूसाठी गेलो, पाय एकदम सून झाले म्हणजे. तर अशा प्रकारे आपण हे प्रवास करीत गेला. तर हे धबधबा बघून सुद्धा एकदम भारी वाटला, कारण की ह्या एवढ्याशा अशा वातावरणात आपला धबधबा ह्या खरोखर एकदम बरा वाटला बघून. तर ह्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कडे असं पाणी वाहताना तुमका दिसतात. ह्या धबधब्याचं नाव म्हणजे धारेश्वर असा.
तर हे पूर्णपणे असं या मंदिराच्या खालच्या भागात एकदम असं असा आणि खरोखर एकदम सुंदर वाटतं आहे. लोकेशनच भारी वाटला. तर येऊन सार्थकी लागल्यासारखं वाटला. तर आपण आता जावच्या मार्गाने निघतला. तर तब्बल 500 ते 550 पायऱ्यांचा प्रवास करून मार्लेश्वराचं दर्शन घेतला. त्याचबरोबर त्याच बाजूक 2 पिंडी असं तसं समजला. तर त्या सगळं दर्शन करून आम्ही आता खाली गेलो आणि खालच्या साईडीक तुम्ही आता पूर्ण वातावरण दाखवले तर बघितलं असेल. तर अशा प्रकारे असे आता हे पायंडे असत ते चढत चढत वरती जाता आणि नंतर मग आता जाताला खाली थेट. तर पूर्ण प्रवास ना तर कसं वाटलं तर तुम्ही नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तर हे बघा ऐना थेट वरती चाललेले असतात आपले सगळेजण. तर आपण सुद्धा अशी चढ आणि नंतर थेट वरती जाऊन डायरेक्ट भेटाय. वरती लाव ना तर आपल्या पूर्वज भेटलेलं असं एकदम माणसासारख्या. ते माकडासुद्धा असतात ना या ठिकाणी. माकडा सांगूची मागाशी विसरले. तर या ठिकाणी एकदम माणसे झालेली असतात माकडा. आणि या ठिकाणी ती अशी म्हणजे आता लोक देतात का खातात वगैरे. तर एकदम जवळ येऊन त्यांना म्हणजे माणसांना काय करीत नाही ती. तर सुंदर असं अशा प्रकारे ते माकडांका आपण बघितला. आणि अशा प्रकारे या सगळा एकदम मनात आठवणी आणि या ठिकाणी फोनमध्ये कैद करून आपण आता निघतो खालच्या प्रवासात परत जाऊसाठी. तर चला मग थेट आता निघाय उताराच्या प्रवासात परत लागाय. तर फायनली आपण तब्बल 500 चांडे असे असत ना ते वरती चढलेलं असं आणि तिकडनं आता परत उताराच्या प्रवासाला लागलं असं. आपली पूर्ण फॅमिली आपण फोटोशूट वगैरे केला. थोडेफार फोटो वगैरे काढले. त्या ठिकाणी आता गर्दीसुद्धा होती. तर गर्दी बघितली आणि आता आपण परत पुन्हा एकदा शेवटच्या पायथ्याशी इलेले असा. तर आता मग थेट आपण घरात जाऊया. तर अशा सुंदर अनुभव होतो. तुमका कसा वाटला आहे नक्की सांगा. तर अशा प्रकारे आता त्या एका बाय बाय केला आणि आता आपण थेट आपण गाडीकडे जातला आणि मग नंतर मग थेट थेट घरी जाऊ निघतला. तर मग चला तर थेट आपण गाडीकडे जाऊया नंतर मग निघाय. तर मंडळी आता ना पूर्ण जावचे 500 आणि येऊचे 500 असे मिळून 1000 तरी टोटल पायंडे आपण चढण उतरण नेले सकाळी. सुंदर असं दर्शन वगैरे सुद्धा घेतलं आणि आता थेट घराकडे जाऊन निघाला. तर तुमका ही पूर्ण कथा आपली मार्लेश्वराची कशी वाटली आणि पूर्ण व्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडत असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको.